अरे काय ताकद आहे या मराठ्यांची. वेडा झाला, त्याला एक युक्ती सुचली. त्याने बंदूकस्वार बोलवला, समोरच्या डोंगरावर उभा केला आणि सांगितलं, हे बघ हा मराठ्यांचा मोर्चा आहे ना बाजी, त्याच्या गोळीबार. तो जर मेला तरच आपण हे युद्ध जिंकू शकतो, अन्यथा आपण जिंकू शकत नाही. तो बघत राहिला, गोळी काय मारत नाही. सिद्धी बसून पुन्हा त्याला म्हणाला, अरे मार ना गोळी, तुला सांगितलंय ना मारते बाजीला गोळी. तेव्हा तो बंदूकस्वार म्हणाला, अहो अगोदर मला सांगा यापैकी बाजी आहेच कोण, मला तर सर्वात बाजी दिसतंय, वेड्यासारखे लढतायत. तेव्हा सिद्धी मसूदनं बाजी प्रभूंचं वर्णन केलं मित्रांनो, की बघ ज्याच्या शरीरावर जखम व्हायला जागा उरली नाही, जो पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत रक्ताने लाल बुंद झालाय, दोन हातामध्ये दोन तलवार, इतिहासात ज्याला दानपट्ट म्हटलं जातंय, ते दानपट्टे घेऊन लढतोय, तो आहे मराठ्यांचा मोर्चा बाजी प्रभू. मार त्याला गोळी. आणि जशी गोळी मारली तशी बाजी प्रभूंच्या छातावर ती गोळी लागली. बाजी खाली कोसळ. बाजीच्या डोळ्यासमोर अंधार आला, मृत्यू जणू काही बाजूला उभा होता. परंतु तेवढ्यात बाजी प्रभूंना आठवलं, माझा राजा अजून विशाळगडावर पोहोचला नाही, माझं ध्येय अजून पूर्ण झालं नाही, आणि जोपर्यंत माझं ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजूला मरण जरी उभा असेल तरी मला मरणाची, तरी मी मरू शकत नाही. बाजी प्रभू धाडकन उभा राहिला. छातीमध्ये मित्रांनो गोळी लागली, शरीरावर हजारो वार झाले तरी बाजू लढू लागला. महाराज 3 तासामध्ये विशाळगडावर पोहोचायला हवे होते, परंतु त्या ठिकाणी देखील एक वेढा होता, म्हणून महाराजांना 3 ते 5 तास झाले. आणि 5-5.5 तासानंतर तोफेचा आवाज आला, आणि जसा आवाज बाजींच्या खाली पडला तसं जणू काही बाजींनी बाजूला उभ्या असल्या म्हणणं सांगितलं, अरे आता मला खुशाल घेऊन जा, कारण ज्या ध्येयासाठी मी लढलो ते ध्येय आज पूर्ण झाले, माझे राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचले. मित्रांनो, आणि या संपूर्ण दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभूंना त्या ठिकाणी पाहायला आले. मित्रांनो, मी तुम्हाला कुठल्याही चित्रपटातील कथा सांगत नाही, ही खरी गोष्ट सांगतोय, आपल्या मराठ्यांची खरी गोष्ट सांगतोय. बाजी प्रभूंना आणि मावळ्यांना पाहायला आले तेव्हा त्यांचे छोटे छोटे तुकडे झाले होते. विचार करा कसे लढत असतील हो मावळे, काय केलं असेल स्वराज्य तयार करण्यासाठी. आणि संपूर्ण गोष्ट जेव्हा मी पाहतो तेव्हा या गोष्टी 3 गोष्टी मी शिकलो, आणि मला वाटतं तुम्ही देखील या 3 गोष्टी शिकायला हव्यात. की जेव्हा आपण आयुष्यामध्ये संकट येतात, विद्यार्थी दशेत असो कोणत्याही अवस्थेत असो, तेव्हा आपण कारण सांगतो की माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे हे नाहीत, माझ्याकडे ते नाहीत, म्हणून हे करू शकलो नाही, कुठेतरी स्वतःला कमकुवत समजतो, आत्मविश्वास कमी करतो. तेव्हा पावनखिंडी मधला बाजी प्रभू आठवा मित्रांनो. माझ्याकडे 300 मावळे आहेत आणि 5000 मावळ्यांना लढू करायला सांगितलं का महाराजांना, म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याला ढाल आणि तलवार बना आणि लढत राहा, आयुष्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. आणि दुसरी गोष्ट मी शिकलो की जेव्हा आपल्याला असं वाटतं आयुष्यात मी भरपूर पैसा कमवलाय, भरपूर काही कमवलंय, तेव्हा पावनखिंडी मधला बाजी प्रभू आठवा, तुम्हाला समजून जाईल तुम्ही आयुष्यात अजून काहीच कमवलं नाही. आणि तिसरी आणि अंतिम गोष्ट फक्त एवढी सांगेल की जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत लढा, तोपर्यंत संघर्ष करा, यश तुम्हाला एक आणि एक दिवस नक्कीच मिळणार आहे. आणि शेवटी फक्त जातात एवढं सांगेल की लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा, हरण आमच्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी, जोपर्यंत मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही, जिंकणं नियतीला शक्य नाही. जय शिवराय, जय शंभूराज.